350 वर्ष होऊन गेले. चंद्र सूर्य असेपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा उत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव साजरा होत असताना आपण त्याचे साक्षीदार राहणार आहोत. हे आपलं भाग्य आहे. कोणाच्या भाग्यामध्ये कोणता सोहळा येईल, कोणाच्या भाग्यामध्ये कोणता सोहळा येईल हे सांगता येत नाही. आपण कोणत्या सोहळ्याला उपस्थित राहिलो हे अतिशय महत्वाचं आहे. जीवनामध्ये जीवन चक्र परिपूर्ण करत असताना त्याच्यातून आपल्याला मार्ग काढावा म्हणून संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. ऐक रे जना, तुझ्या सोयताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. भगवान परमात्म्याची देण आहे की आपल्याला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं. ज्या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलं त्या मृत्यू लोकामध्ये संतांचं आणि देवाचं भजन केलं जातं. संतांचं आणि देवाचं भजन ज्या लोकामध्ये केलं जातं तो लोक पावन असतो, तो लोक आनंद देणारा असतो, तो लोक पवित्र असतो, तो लोक आपल्याला वैकुंठ धामाला घेऊन जाणारा लोक असतो. आणि त्या लोकामध्ये आपला या ठिकाणी काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. आणि म्हणून तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. ज्या भगवान परमात्म्याला जन्माला घातलं कधीतरी आपण असा विचार केला पाहिजे की त्या भगवान परमात्म्याला आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहिलं पाहिजे. जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला जाण्याचा अधिकार नाही महाराज. जर आपण गेलो तर तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे असं ठरेल, तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला. काय उपयोग आहे. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने एवढा विचार करावा, ज्यानं जन्माला घातलं त्याचं स्वरूप पाहण्यासाठी त्याच्या मूळ पीठावरती आपण गेलं पाहिजे. जन्माशी येवनी पारे पंढरी, जन्माशी येवनी पारे पंढरी, नाचे माद्वारे नाचे माद्वारे, देवा पुढे देवा पुढे. आपण पण नाचतोच का नाही. आपल्या समोर मुलं नाचतात, मुलांचं पाहून पाहून आपण आपल्या त्यांना सांगतो तुम्हाला काय रोग लागला का नाचायला, नाचा ना. म्हणून आयुष्यभर आपण त्यांना सुद्धा नाचवतो. या बोटावरून त्या बोटावरती खेळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुकोबारायांचं म्हणणं आहे नाचायचं असेल तर कीर्तन रंगामध्ये नाचा आणि निर्लज्ज होऊन नाचा. भगवान परमात्मा तुमचं कल्याण करेल. विठ्ठल जगामध्ये उद्धाराचं साधन शोधून काढत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला. आज आपण चरित्राच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांचं जीवन चरित्र पाहणार आहोत. तुकोबारायांनी आपल्याला नेमकं काय दिलं, तुकोबारायांच्यामुळे आज आपली अवस्था कशा प्रकारची आहे हे सगळं आपण पाहणार आहोत. पण जसं आपण एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी नांदायला जाते आणि नांदायला गेल्यानंतर काही एक दिवस त्यांना माहेरची आठवण येत असते. काय येऊ नये, ज्या मात्या पित्याने आपल्याला जन्माला घातलं, तळहातातल्या फोडासारखं वाढवलं, नको नको तेवढं प्रेम केलं, सगळे कोड पुरवले आणि आई बापाला अर्ध्यामध्ये सोडून जर आपण नांदायला जात असेल, आपला हिंदू धर्म सांगतो धर्म अर्थ आणि काम मोक्ष याची परिपूर्ती केल्याशिवाय माणसाला जाण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून काही काळानंतर उपवर झाल्यानंतर मुलगी नांदायला जाते. नांदायला गेल्यानंतर त्या मुलीला वाटतं करमत नाही, काही दिवस तिला माहेराची आठवण येते. सासरी राहते आणि आठवण मात्र माहेरची करते, काम सासरचं करते, पण मोबदला माहेरच्याला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा ठेवत असते. ती सासूर वाशील तशा प्रकारची अवस्था जगद्गुरु तुकोबारायांची झालेली आहे. ओढ लागावी, माहेराची ओढ लागावी, पण आपल्याला आयुष्यामध्ये समजलं पाहिजे की आपलं माहेर नेमकं कोणतं आहे. पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडने गावो घेते, ओविया कांडने गावो घेते, राई रकुमाई सत्यभामा माता, राई रकुमाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेर, पांडुरंग पिता माहेर. कोणत्या माहेरला जायचं
याचा विचार केला पाहिजे. पंढरी आहे माझे माहेर साजनी, ती साजनी आपल्या पंढरपुराला जाण्याचा विचार करत असते. माहेरामध्ये गेल्यानंतर सासरला भोगलेली जी काही सुख दुःख आहेत ना, ती माहेरामध्ये काय करता येतात, मांडता येतात. समजा त्या दुःखाचं निवर्तन करता आलं नाही तरी सुद्धा आपुलकीच्या माणसाजवळ जर आपलं दुःख मांडलं तर मांडतानाच ते दुःख काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. म्हणून माहेरामध्ये आपण दुःख मांडत असतो. भगवान परमात्म्याला साक्षीला ठेवून जर आपलं दुःख मांडायचं असेल, माणसं ऐका ना, जी माणसं दुःखी आहेत ना, दुःखी माणसाच्या जवळच आपलं दुःख प्रकट करत असतात. जो माणूस आजारी पडलेला आहे त्याला भेटायला लोक येतात, बरोबर आहे. बरं, त्याच्या आजारानं तो काय झालेला असतो, त्रस्त झालेला असतो. बरं, जाणाऱ्याला सुद्धा फार काही त्याला भेटावं अशा प्रकारची इच्छा नसते, पण एक औपचारिकता म्हणून माणसं त्याला काय करत असतात, भेटायला जात असतात. बरं, भेटायला जाताना मोकळ्या हाताने काहीतरी पिचुंड भरून न्यावंच लागतं, काहीतरी पार्लेचा पुडा म्हणा, गुड्डेचा पुडा म्हणा, काहीतरी घेऊन जावं लागतं. मोकळ्या हाताने गेलं तर चालत नाही. बरं, ज्याच्यासाठी नेलेलं आहे तो आजारी माणूस खाण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो, कारण का, तो त्या दुःखानं त्रस्त झालेला असतो. पण तरी सुद्धा ही लोक त्याला भेटायला जात असतात. बरं, भेटल्यानंतर लगेचच हालता येत नाही. काय येतं हालता महाराज, सावता महाराज हालता येतं का? ज्याला आपण भेटायला गेलो त्याला लगेच जाऊन पोचलो, कसं काय, बरं आहे का, हो बरं आहे की, निघू का, असं म्हटल्यानंतर तो काय म्हणेल, आलाच कशाला, बरोबर आहे का, आलाच तू. त्याच्या बरोबर आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. बरं, सांगणाऱ्यानं, दुःखी माणसानं दुःखात वाढ करावी का दुःख कमी करावं. धनंजय महाराजांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, जाहिरात नाही झालेलं आहे. आता काय आहे ते, मागं पुढे होतच असतं, ते काय सगळ्यांच्याच वाट्याला आलेलं आहे, झालेलं आहे, भल्या भल्यांची झालेले आहेत. आपलं 45व्या वर्षी झालंय, काही नवल आहे का, लोकांची 20च झाले, त्याचं काय करावं. तुम्हीच नेहमी सांगत असतात देवानं भरपूर आपल्याला आयुष्य दिलंय, आता आपण जायला मोकळं झालोय, काय नाही असं तुम्हीच सांगत असता, म्हणून मी तुमच्यावरती उदाहरण देतो. हरकत नाही, तुम्हाला भेटायला आल्यानंतर काय नाही, आता बरं आहे म्हणावं आणि त्या दुःखाला पूर्ण विराम द्यावा. पण धनंजय महाराज लगेचच सांगायला सुरुवात करतात. ते जाऊन बसलेलं जे असतं ना, ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं, पण ते सांगतात. काय सांगायचं तुम्हाला, मागच्या वेळेला मी त्या अमुक अमक्या सप्त्याला गेलो होतो, म्हणलं आता पेढा आता हे तासभर तरी खाणार. बरं, अशा दुःखाच्या गोष्टी पाहायला गेलेल्या लोकांना ऐकू वाटत नाहीत, पण तरी सुद्धा ती लोक सांगतात. म्हणजे दुःखात वाढ करतात का दुःख कमी करतात, दुःखामध्ये वाढ करत असतात. माणसाला दुःखामध्ये वाढ करू नये. ज्या ज्या वेदना, ज्या ज्या त्रुटी आपल्याला दिलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये आपण समाधान मानावं, आपलं जीवनक्रमण करीत राहावं. पण आपण तसं करत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, असं कधीच म्हणत नाही महाराज, पण आपण असं म्हटलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आम्हाला तर सांगावंच वाटेल, पण जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा माहेराला जाऊन काहीतरी भगवान परमात्म्याला सांगण्याची इच्छा व्यक्त झाली. पण सामान्यांचं सांगणं वेगळं आणि तुमच्या, आमच्या आणि संतांचं सांगणं वेगळं असतं. आपण संसाराच्या गप्पा, संसाराची दुःख सांगू. संत ज्या वेळेला देवाकडे जातात त्यावेळेला संत संसाराच्या दुःखाची गोष्टी सांगत नाहीत, तर जगाला झालेलं जे दुःख आहे ना, ते जगाचं दुःख भगवान परमात्म्या समोर मांडत असतात. आणि माझ्या जगाचं दुःख कमी कधी होईल, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, बुडताय जनन देख डोळा, बुडताय जनन देख डोळा,
जगाचं दुःख कमी करण्यासाठी जगाला झालेला त्रास पाहून संत असे उदास होत असतात आणि भगवान परमात्म्याकडे तक्रार करून या लोकांचं कल्याण कसं होईल याचा विचार करून देवाकडे जात असतात. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाचं बुडणं पाहून आपल्याला त्रास होत असेल तर काहीतरी संतांची लक्षण आपल्यामध्ये नांदत आहेत. जगाला त्रास होत असताना जर आपल्याला आनंद होत असेल तर नक्की आपण या घटकाच्या विरोधात आहोत म्हणून ओळखायला काही हरकत नाही. आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. जगाला परमार्थ समजावून सांगायचा, पण जगाला समजावून सांगत असताना जग फक्त आपला स्वार्थच पाहतं बरं का. वाघमारे महाराज एक म्हातारं होतं. म्हातारं त्याला एक लहान लेकरू होतं. वर्ष दीड वर्षाचं 2 वर्षाचं लेकरू असेल. लेकरू मांडीवरती बसलेलं आहे. घराच्या समोर एक झाड आहे. झाडावरती येऊन कावळा बसलेला आहे. कावळा बसल्यानंतर त्या लहान मुलाने विचारलं, बाबा हे काय आहे? त्यावेळेला बाबांनी सांगितलं, अरे बाबा हा पक्षी आहे कावळा. कावळा पटकन उडून गेला. पुन्हा काही मिनिटांना कावळा येऊन बसला. पुन्हा त्या लहान मुलानं विचारलं, बाबा हे काय आहे? त्यानं सांगितलं, अरे हा कावळा आहे. पुन्हा पक्षी उडून गेला. पुन्हा पक्षी येऊन बसला आणि बाबांना विचारलं मुलानं, बाबा हे काय आहे? बाबांना सांगितलं हा कावळा आहे. असं 10 वेळेला सांगितलं त्या लेकरानं. त्या लेकराला 10 वेळा सांगितलं बाबांनी हा कावळा आहे म्हणून. कावळा सांगत होता तो म्हातारा झाला आणि कावळा विचारत होता तो आता तरुण झाला. 60-65 वर्षाचं 70 वर्षाचं वय झालं कावळा सांगणाऱ्याचं. कावळा ऐकणाऱ्याचं वय जवळजवळ 40च्या घरामध्ये आलं. म्हाताऱ्याला ऐकायला येत नव्हतं. म्हाताऱ्याला कमी दिसत होतं. दारामध्ये कोणीतरी एक पाहुणा आला. म्हाताऱ्या माणसांची सवय असते, कोण आलंय रे? त्यावेळेला आपण त्यांना म्हणतो तुम्ही गप्प बसा. आपण म्हणत असतो त्यांना कोण आलंय रे? म्हातारी माणसं विचारत असतात. म्हाताऱ्याने विचारलं कोण आलंय? त्यावेळेला मुलानं सांगितलं बाबा अमुक अमका माणूस आलेला आहे. पुन्हा विस्मृती झाली आणि 10-5 मिनिटांना पुन्हा त्या म्हाताऱ्यानं विचारलं कोण आलंय रे? त्यावेळेला त्यानं सांगितलं वरच्या गल्लीतला अमुक अमुक माणूस आलेला आहे. पुन्हा विस्मृती झाली. पुन्हा एकदा विचारलं कोण आलंय रे? म्हणले या थेरड्याला तर काय कळत. तेवढंच ऐकलं म्हाताऱ्यानं. ऐका बर का, तेवढंच ऐकलं. म्हटलं काय म्हटलं? का बसा म्हणलं, तुम्हाला किती वेळेला सांगायचं असतं? तेवढ्यामध्ये म्हातारं म्हटलं का रे विसरलास का? तुला 10 वेळेला कावळा सांगितलंय. 10 वेळेला. किती वेळेला? 10 वेळेला. मी फक्त 3च वेळेला विचारलं तर तू माझी अवहेलना अशी केली. 10 वेळा कावळा सांगून जर तू माझी अशा प्रकारची अवहेलना करत असतील ना तर तुझी अवस्था कावळ्यापेक्षा दुसरी आणखी वेगळी कुठली होणार नाही. विठाला म्हणून महाराज सांगतात बाबांनो, ज्या जगाला सांगायचं आहे ना त्या जगानं ऐकलं पाहिजे. जगानं ऐकलं पाहिजे, पण जगानं उद्धाराचं साधन कधी ऐकलेलं आहे का? ज्यांचा उद्धार झाला त्यांनी जगाच्या पुढे आपलं व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न केला. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ज्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत त्या गोष्टी सांगणारा कोण आहे याच्यावरून आपण ठरवायचं त्या गोष्टी ऐकायच्या का नाही ते. पण सांगणारे जर जगद्गुरु तुकोबर आहे, वेदाचा तो अर्थ माशीच ठावा येरानी व्हावा भार माता. वेदांच्या काही गोष्टी जर आपल्याला सांगत असतील सर्वसामान्य भाषेमध्ये तर आपण त्याला उपकार मानला पाहिजे. त्या गोष्टीचा आपण उपकार मानला पाहिजे. श्रवण करणारी माणसं कीर्तनकारापेक्षा सुद्धा पुण्यवान असतात. विठ्ठला विठ्ठला. मग आपण ठरवायचं कीर्तन करायचं का श्रवण करायचं. श्रवणाची व्याख्या करत असताना महाराज सांगतात श्रवणाचे मिशे बैसावेवनी साम्राज्य भुवनी सुखी नांदा. बऱ्याच वेळेला माणसं उपभोग घेऊन झाल्यानंतर त्या वस्तूचा धिक्कार करत असतात. शरीराचं सुद्धा तसंच आहे. शरीर आयुष्यभर उपभोग घेतं
आणि उपभोग घेऊन झाल्यानंतर आपण शरीराचा कंटाळा आला ना की आपण म्हणतो मेलेलं बरं, म्हणजे शरीराचा आपण त्याग करतो. शरीराचा त्याग करणं ही स्वार्थ वृत्ती आहे. अगोदर आपल्या बुद्धीचा त्याग करून किंवा वैराग्य प्राप्त करून घेणं हे खऱ्या अर्थानं त्यागाचं लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये म्हणून सर्व गोष्टींचा त्याग केला आणि त्याग केला म्हणूनच त्यांना आपण वैराग्य मूर्ती म्हणत असतो. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये असे अनंत प्रसंग आले. सगळ्या गोष्टी करता आपलं सगळं लिहून दिलं, सगळं फक्त एकच घर राहिलं होतं. राहतं घर आहे ना, तेवढं राहतं घरच त्यांचं राहिलेलं होतं. पण तुकोबरायांना कधी कधी भजनाला गेल्यानंतर आठवण व्हायची की संध्याकाळी आपण घरी जावं. एके दिवशी घरी येत असताना गावातल्या पाटलांना अडवलं, महाराज काय काम करता? काय नाही काम करत, दिनरजनी गोविंदाचे पोवाडे, काम काहीच माझ्यामध्ये राहिलेलं नाही. कारण का, जर आम्हाला काम करायचं असेल ना तर आम्ही हेच काम करतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाची. आम्हाला काम करायचं आहे ना, आम्ही फक्त ज्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये कसं होईल याचा विचार करून आम्ही काम करतो. काही काम आहे का तुमचं? काही नाही म्हटले, 1-2 एकर ज्वारी आहे, ज्वारी काढणीला आलेले. म्हणजे काम जर नसेल तर राखण करता का? फक्त पाखरं आलेली बघायची तुम्ही. शब्दाकडे लक्ष द्या बरं का. महाराजांना त्या पाटलानं काही सांगितलं, तुम्ही फक्त पाखरं आली ना त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, बाकी काय करायचं नाही. अण्णा मला सांगा आता, पाखरं आलेली त्याच्यावर लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? दुसऱ्या भाषेत सांगू का? शोभणार नाही व्यासपीठाला हे, पण तरी सुद्धा पाखरं आल्यानंतर आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. म्हणजे काय करायचं? ज्या शेताची राखण आपल्याला दिलेले त्या शेतातलं धान्य या पाखराला खाऊ द्यायचं. पण तुकाराम महाराजांनी उलटच केलं. पाखरं आल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष द्या, खायला लागल्यानंतर जे खात नाही त्याच्याकडे महाराजांनी लक्ष दिलं की तू का खात नाही. का लक्ष द्यायला? आपल्या शेजारची महिला ज्या वेळेला आपल्याकडे येते तिचं एखादं तानबाळ असावं, बरोबर आहे, आणि तानबाळ ठेवून त्याच्याकडे लक्ष ठेवायला आपल्याला ती सांगत असते, ओ ताई मी लगेच आले 2 मिनिटांमध्ये, माझ्या लेकराकडे लक्ष ठेवा. त्यावेळेला आपण काय करतो? त्या लेकराला धोपाटतो का? काय करतो? लक्ष ठेवतो म्हणजे काय? त्यानं कुठं चुलीत हात घालू नये, त्यानं जोत्यावरून खाली पडू नये, त्याने आणखी काही वेगळंच काही हातामध्ये घेऊ नये, कुठं लाईटला हात लावू नये. म्हणजे सर्वतोपरी त्याच्या शरीराची आपण काळजी घेत असतो. तसं जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. काय केलं? पाखरावरती लक्ष द्या म्हटल्यानंतर आलेले पाखरं जर बाहेरच्या झाडावरती बसले असतील तर त्या बाहेरच्या झाडावरच्या पक्ष्यांना म्हणायचे, ए पक्ष्यांनो या, तुम्ही का बाहेर बसलेला आहे? अरे सगळ्यांना या ठिकाणी वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे असं म्हटलेलं आहे. मग तुम्ही का झाडावरती बसलेला आहात? या ना तुम्ही इथं सगळे जाऊन याचा उपभोग घ्या. सगळी पाखरं आली हो, आणि पाखरं ज्या कंसावरती बसली ना त्या कंसावर एक दाणा नाही ठेवला त्या पाखरांना. बघा आता ज्यानं राखण दिली तो काही प्रमाणपत्र लिहून देईल का जगद्गुरु तुकोबरायांना? उत्कृष्ट अशा प्रकारचं कार्य केल्याबद्दल तुम्हाला देहूग्रामचा एक पुरस्कार देण्यात येत आहे. असं होणार नाही. आले त्या पाखरांना, आता पाखरांवरती लक्ष ठेवलं याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ त्या पक्ष्यांमध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांना विठ्ठलाचं स्वरूप दिसत होतं. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. आता ज्या पक्ष्यांवरती दया करावी, पक्ष्यांचं पोट भरलं आणि संध्याकाळच्या वेळेला म्हटले, अरे तुमच्या आता घशाला कोरड पडली असेल, तुम्हाला उचकी लागत असेल, तुमच्या घशामध्ये तो घास अडकत असेल, म्हणून मडकी आणली गावातली, त्याच्यातलं पाणी भरून त्या चिमण्या पाखरांसाठी ठेवलं. करेल का कोण आता? 10 चिमण्या गोळा करून तंदुरी कर. पण तरी सुद्धा सांगतो बरं का, कधी कधी अनुभूती येते महाराजांच्या संस्थेवरती गेल्यानंतर ते चिमण्याला तांदूळ टाकत असतात खायला. सावता महाराज चिमण्याला तांदूळ टाकत असतात. आता सोन्या महाराजांनी जरा वेगळ्याच दृष्टीनं माझ्याकडे पाहिलं. असू दे ना, मुलांना मिळालेलं का असे ना, पण टाकतात ना, हे काही कमी आहे का? दातृत्व करण्याचा भाव तरी आपल्या जवळ असायला पाहिजे ना. हे महत्वाचं नाही तांदूळ टाकणार ऋषिकेश महाराज. टाकलेला तांदूळ खाल्ल्यानंतर त्यांचा पोट भरला
मारल्यानंतर महाराज कुणी कुणी आणून टाकले ज्या बाटल्या येतात ना त्या निम्या बाटल्या करतात आणि त्याच्यामध्ये पाणी भरून त्या चिमण्याला प्यायला देतात. टाळ्या वाजवा सर्वांनी एक वेळेला. तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल तर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. हे उदार अंतकरण तुकोबरायांचं आहे. हे उदार अंतकरण संतांचं आहे. त्यांना पाणी पाजलं आणि संध्याकाळच्या वेळेला मालक आला आणि मालक आल्यानंतर आपल्या शेताकडे जर पाहिलं तर कंसाच्या काय झाल्या होत्या? काय झाल्या होत्या? पिश्या पिश्या म्हणतात. काय पिश्या झाल्या होत्या. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, ज्या रोजाना जगद्गुरु तुकोबरायांना ठेवलं होतं, तुकोबरायांना सांगितलं होतं तुम्ही जर या शेताचं राखण केलं 20 पोती माझ्या याच्यामध्ये होतील, मी तुम्हाला 2 पोती देणार आहेत. आता किती पोती होतील? किती पोती होतील मला सांगा. पण जगद्गुरु तुकोबरायांना याचं काही घेणं देणं नव्हतं. मालकानं तक्रार केली, गावाकडे चावडीवरती बोलवलं, सगळ्या पंचांना बोलवलं आणि पंचांना सांगितलं मी महाराजांना शेताचं राखण 2 पोत्यावरती दिलं होतं. पण महाराजांनी पाखराकडे, तुकोबराय म्हटले मालक हो पाटील तुम्हीच मला म्हटलं होतं की हो काय फक्त पाखराकडे लक्ष ठेवा म्हणून. धान्य राखा कधी म्हटलं होतं मला? या धान्याची राखण करा असं तुम्ही कधीच म्हटलं नव्हता. फक्त पक्षावरती लक्ष ठेवा, मी तेवढंच ठेवलेलं आहे. म्हणले शब्दात पकडू नका, पांडित्यामध्ये आम्हाला हरवू नका. आम्ही संसारिक माणसं आहोत. आम्हाला जे 20 पोते होणार होतं ना ते धान्य पूर्ण बुडालेलं आहे.